या सगळ्या संदर्भात आता विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। शिंदे यांची राजकीय बोट जड झालेली असून भाजप आणि दादांचं तसं आहे। धंगेकर विचार बदलत असतील तर त्यांच्या विचाराला गद्दारीच म्हणावी लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। विचार बदलत असतील तर ही गद्दारी होईल असंही विधान रोहित पवार यांनी केलं। माझं एकच मत आहे की शिंदे साहेबांची जी काय राजकीय बोट आहे ती जड झालेली आहे, क्षमतेच्या बाहेर जायला लागलेली। भाजपचं तसंच झालंय, दादांचं तसंच झालंय। जे लोकांच्या हितासाठी लढणारे ते मात्र या बाजूला या पक्षाच्या या सरकारच्या विरोधात तिथे लढत आहेत। अशात दंगेकर सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जर आज सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल, विचार बदलत असेल, तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं, त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटतं। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत याच्या खोलात जाऊन आपल्याला काय सांगता येणार नाही। काय शेवटी विरोधात राहत असताना सगळ्यात काय चांगल्या गोष्टी असत नाहीत। माझ्या कारखान्यावर आता कारवाई सुरू आहेत, माझ्या विरोधात तिथं कारवाई सुरू आहेत, बरंच काय माझ्या विरोधात तिथं चाललंय। पण शेवटी विचाराला पक्क राहणं पण तितकंच महत्त्वाचं। काय राजकारण हे 3-4 वर्षासाठी आपण करत नसतो, पण पुढच्या 30-40 वर्षासाठी करत असतो। त्यामुळे माझी विनंती आहे दंगेकर साहेबांना की तुम्ही थोडंसं विचाराकडे थोडं बघा, संघर्षाची भूमिका ठेवा। पुढचा काळ हा विचाराचा आहे, चांगल्या लोकांचा आहे, त्यात तुमचं नाव नक्कीच अभिमानाने आम्ही सर्वजण घेऊ। पण आज फक्त सत्तेत जाण्यासाठी आपण नाराज आहो हे दाखवण्यासाठी तुम्ही जो विचार बदलत असाल तर मग उद्या जाऊन लोकसुद्धा आपल्या पाठीशी राहणार नाही। याची दक्षता, याचा विचार दंगेकर साहेबांनी करावा अशी विनंती इथं करतो।